गुड मॉर्निंग मित्रांनो. तुम्ही सुद्धा जॉब स्विच करताय पण 90 दिवसाच्या नोटीस पिरियडमुळे तुम्हाला ते शक्य नाहीये, तर हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करून ठेवा. बऱ्याचदा काय होतं, आपण एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यू देतो आणि आपण सिलेक्ट सुद्धा होतो, पण जॉईनिंग फॉर्मॅलिटीजच्या वेळी किंवा निगोशिएशनच्या वेळी एक गोष्ट अडते, ती म्हणजे नोटीस पिरियड. आता सर्रास सगळ्या कंपन्यांचा नोटीस पिरियड हा 90 दिवस असतो, 90 डेज, आणि 90 डेजमुळे आपल्याला तिथे थांबणं बंधनकारक असतं. पण समोरच्या कंपनीला जिथे आपण जॉईन करतो त्यांना इमिडिएट जॉईनर पाहिजे असतो, किंवा त्यांना असं म्हणणं असतं की तुम्ही तुमचा नोटीस पिरियड कमी करा, आम्हाला लवकर जॉईन करायला हवं, असा कॅन्डिडेट हवा आहे. आमच्याकडे असे अवेलेबल आहेत कॅन्डिडेट्स. आणि अशा वेळी आपली अडचण होते, आपली एक्झिस्टिंग कंपनी आपल्याला लवकर सोडायला तयार नसते आणि समोरची कंपनी थांबायला तयार नसते. तर ह्या केसमध्ये आपण काही गोष्टी निगोशिएट करू शकतो, ज्या मला असं वाटतात की तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्यायला हव्या. फर्स्ट थिंग, कुठलीही कंपनी नोटीस पिरियड 90 डेज ठेवते, कारण त्याचं कारण असतं की त्यांना तुमची रिप्लेसमेंट शोधायला वेळ हवा असतो, प्लस तुमचं काम व्यवस्थित हँडओव्हर झालं पाहिजे. सर समजा तुम्ही तुमची रिप्लेसमेंट देऊ शकत असाल तर कंपनी तुम्हाला लवकर रिलीव्ह करू शकते. सेकंड थिंग, तुम्ही तुमची कामं लवकर संपवून हँडओव्हर व्यवस्थित करून जर कंपनीला ॲश्युअर केलं की माझे मी कामं 1.5 महिन्यामध्ये हँडओव्हर करतो, तरी तुम्हाला कंपनी लवकर सोडू शकते. तिसरी थिंग, बऱ्याच कंपन्यांमध्ये नोटीस पिरियड विकत घेण्याची संधी असते, ऑप्शन्स असतात. म्हणजे तुम्ही लवकर सोडतो आम्ही तुम्हाला, पण तुम्हाला तुमच्या 90 दिवसाचा पगार जमा करावा लागेल, असंही असतं. अशा केसमध्ये आयदर तुम्ही पैसे भरू शकता किंवा तुम्ही समोरच्या कंपनीला जिथे तुम्ही जॉईन करता त्यांना सांगू शकता की तुम्ही माझा नोटीस पिरियड बाय करा. हाही ऑप्शन आहे. हे 3 ऑप्शन जर तुम्ही वापरले तर कदाचित तुम्हाला तुमचा नोटीस पिरियड कमी करता येईल. पण हे सगळं कशावर अवलंबून आहे, तुम्ही कसं कन्व्हिन्स करता एचआरला, तुमच्या एक्झिस्टिंग आणि तुमच्या नवीन कंपनीच्या एचआरला, यावर सगळं डिपेंड आहे. सो हा व्हिडिओ मॅक्सिमम मुलांना शेअर करा ज्यांना स्विच करायचं आहे पण त्यांना फक्त 90 डेज नोटीस पिरियडमुळे प्रॉब्लेम येतो. नक्की शेअर करा. थँक्यू सो मच.